ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी बन बारागाव नांदूर येथील हजरत दावल मलिक बाबा दर्गा इथे 16 जुलै रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सालावादप्रमाणे यावर्षी देखील यात्रा उत्सव संदल हजरत साजरा करण्यात आला आहे। 157वा संदल उत्सव सर्व धर्म एकोप्याचा असून या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। हजरत दावल मलिक बाबा दर्गा या ठिकाणी 16 जुलैपासून पूर्ण आषाढ महिना यात्रेला सुरुवात होत असते। या ठिकाणी राहुरी तालुक्यातीलच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरील भाविक मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येत असतात। भाजी, भाकरी, मलिदा, गोड भात तसेच कंदुरीचाही या ठिकाणी नवस बोलला जातो आणि तो नवस आषाढ महिन्यामध्ये फेडला जातो। दावल मलिक बाबा हे नवसाला पावणारे श्रद्धास्थान आहे। 16 जुलै रोजी संध्याकाळी ढोल, ताशा, सनईच्या गजरामध्ये आणि फटाक्यांची आतिषबाजी करत संदल मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर बाबांना अनेक मान्यवरांच्या हस्ते फूल, चादर अर्पण करण्यात आली। तसेच बशीर मौलाना यांनी पठण कार्यक्रम पूर्ण केला। या प्रसंगी आपल्या भारतामध्ये एकोप्याचा आणि भाईचाऱ्याचा संदेश त्यांनी पठणाच्या माध्यमामधून दिला। दावल मलिक बाबा ट्रस्टचे अध्यक्ष हसन मुद्दीन रज्जाक सय्यद यांनी ही दावल मलिक बाबांविषयी माहिती सांगितली। भाऊसाहेब गाडे यांनी देखील सविस्तर माहिती दिली आहे। त्यानंतर हजारो भाविक महिला पुरुषांनी बाबांचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। तर एकंदरीत मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहपूर्ण वातावरणात यात्रा उत्सव पार पडलाय। या प्रसंगी हसमुद्दीन सय्यद, रहिमान सय्यद, रज्जाक सय्यद, अजय गायकवाड, बाजीराव पवार, भाऊसाहेब सारंगधर गाडे, सुलतान सय्यद, प्रवीण लोखंडे, योगेश गाडे, श्याम गोंधळे तसेच विलास गाडे, बालाजी दुशिंग, रावसाहेब गुलदगड, बाबा सय्यद तसेच काशीनाथ धुमाळ, भास्कर गाडे, मनसूर पठाण, शब्बीर शेख, राम कदम, अभिजित गोपाळे तसेच सागर साकोरे, संकेत धायबर, आलमबाई शेख, संकेत फाटके तसेच राजेंद्र गाडे, गोवर्धन गाडे, आतिक सय्यद, मजहर शेख आदी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज या ठिकाणी बारागाव नांदूर मल्हारवाडी शिवारात असलेलं हे दावल मलिक बाबा दर्गा राहुरी तालुक्यातील अहिल्यानगर मधील एक ऐतिहासिक दावल मलिक दर्गा यांचा आज 157वा उरूस हा संपन्न होत आहे। हिंदू मुस्लिम एकेच हे जे प्रतीक असलेलं एक दावल मलिक बाबा दर्गा यांचा हा उत्साह आम्ही सालाबाद प्रमाणे सर्व समाज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतो। मी आज या ठिकाणी दावल मलिक बाबा ट्रस्ट अध्यक्ष हसमुद्दीन सय्यद या नात्याने मी सर्व भाविक भक्तांना या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल मी सहर्ष त्यांचे स्वागत करतो। आणि या ठिकाणी आज जो काही संदल हा आम्ही संपन्न करत आहोत, हा गेल्या अनेक वर्षापासून हा चालत आलेला हा प्रोग्राम, हा कार्यक्रम
आज या ठिकाणी बाबा नवसाला पावणारे, सर्वांना एकजुटीनं आशीर्वाद देणारे इथंच लोक नवस घेऊन येतात आणि लोक ह्या दर्ग्यावरती धागा बांधतात, नवस करतात. काही लोकांना त्या श्रद्धेला हा देव दाऊल मलिक बाबा पावतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात. असं हे असलेलं आमचं सर्वांचं एक प्रतीक दाऊल मलिक बाबा दर्गा या ठिकाणी आज यात्रेला सुरुवात झाली आणि ही यात्रा तब्बल 1 महिनाभर चालत असते. या ठिकाणी कंदुरीचा कार्यक्रम, मलिदा, गोड भात असे अनेक उत्सव कार्यक्रमाला नैवेद्य म्हणून इथं दाखवले जातो आणि या ठिकाणी सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक असलेलं हे दाऊल मलिक बाबा या कार्यक्रमाला जे काही लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेत, मी त्यांचं दाऊल मलिक बाबा ट्रस्ट तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथंच थांबतो. दरवर्षी संदलचा कार्यक्रम हा होत असतो आणि हा कार्यक्रम करण्यामध्ये आमच्या इथले गावचे सय्यद परिवार, मग रज्जक असतील, भाई असतील, अल्ला बक्षी असतील आणि आंबीर मामा पूर्वीपासून या ठिकाणचे देवस्थान त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सांभाळलेलं आहे. आणि या परिसरामध्ये दाऊल मलिक बाबांना अंगार असेल, हे असेल, यांच्या रूपाने खूप खूप लोकांना सेवा करतात आणि त्यांचं आजार या ठिकाणी खूप खूप बरे झालेले आहेत. आणि राहुरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये या देवाचं खूप मोठं ख्याती आहे. आणि या ख्यातीमध्ये इथलं जे सर्व या ठिकाणी आम्ही बारागाव नांदूर, आमचे सर्व गाडे परिवार आणि या ठिकाणी सय्यद परिवाराने या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी त्यांचं खूप खूप ऋणानुबंध आहे. या ठिकाणी सर्व काम तेच पाहतात आणि मी त्यांच्या वतीने आपल्या सर्व आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी बाहेरून सुद्धा खूप खूप आंबोरा असेल, नगर जिल्ह्याच्या बाहेरून खूप मोठे पाहुणे या ठिकाणी येतात आणि प्रत्येक माणसाला या ठिकाणी गुण येतो. आणि आमचं नेहमी त्या गाडे परिवारांचं यांच्या पाठीशी खूप सहकार्य आहे आणि ते सुद्धा खूप प्रामाणिक आहेत. त्यांचे आजोबा आंबीर तात्या असतील, वडील अल्ला बक्षी असतील, आता रज्जक भाई असतील, खरोखर मनापासून आणि निस्वार्थीपणाने या ठिकाणी काम करतात. आणि दरवर्षी पब्लिक एवढं वाढत चालतं की दरवर्षी डबल पब्लिक वाढत चाललं. याला कारण हे सय्यद परिवार आहे. तेव्हा मी आमच्या गाडे परिवाराच्या वतीनं, सय्यद यांच्या परिवाराच्या वतीनं हे सर्व भक्तजन मंडळी आणि या ठिकाणी दाऊल मरकोर या परिसरातील खूप मोठा विश्वास आहे. अगदी दररोज इथं या ठिकाणी 100, 500, 1000 माणसं पूर्ण 1 महिनाभर आखाडामध्ये खूप मोठी यात्रा असते. आंबोरे परिसरातील इथं जागा पुरत नाही. खूप खूप भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांचं मी आलेल्या सर्व भाविकांचं सय्यद परिवाराच्या वतीनं, आमच्या गाडे परिवाराच्या वतीनं, बारागाव नांदूर आणि मल्हारवाडी परिसराच्या वतीनं हे या ठिकाणी रजिस्टर आहे आणि सर्व हिशोब व्यवहार आहे पाहतात, एकदम प्रामाणिकपणे काम करतात. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.